महाराष्ट्राचे रील स्टार आणि युवा उद्योजक जे की त्यांचा आवाज सगळ्यांना ओळखीचा आहे, राम राम बे म्हणणारे आपले जगू दादा आज आपल्या भेटीस आलेले आहेत. तर आज आपण जगू दादा सोबत व्यवसायासोबतच सोशल मीडियाच्या वापराने आपण व्यवसायामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये किती पुढे जाऊ शकतो या संदर्भात आपण जगू दादा सोबत डीप मध्ये चर्चा करणार आहेत. तर नमस्कार जगू दादा, आमच्याकडे आल्याबद्दल. राम 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 सर. तर आपल्या दर्शकाला सगळ्यांना जरा एक तुमचे डायलॉग होऊन जाऊ द्या. राम राम रे सगळ्याला. आज मी तर जगू दादा, माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातले जे युवा पिढी आहेत किंवा जे आपले बेरोजगार गाबडे आहेत एक्झाम्पल म्हणण्यासारखं, मी एकदम म्हणजे गावंढळ भाषेमध्ये बोलतो, काही हरकत तर नाही. मी आता रपाने टप मारतो, मला गावंढळ भाषा बोलायला आवडते. महाराष्ट्रातले जे कार्टे आहेत जे रिकाम टेकडे फिरतायत किंवा मंदिरावरती पत्ते कुटण्याचं काम करतायत, बरोबर. तर अशा युवा लोकांना तुम्ही काय शिकवण देऊ शकता की जे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी म्हणजे आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, स्वतःचं काहीतरी अस्तित्व बनवलं पाहिजे, या गोष्टीसाठी तुम्ही लोकांना काय सांगू शकता? आत्ताचे खरंच पोरकने एवढे नालायक आहेत, 10-20 हजाराचा बिनकामाचा मोबाईल घेऊन हेच पैसे कुठतर पोरवानं जरा गुंतवले, 10-20 हजार रुपये कुठल्या तरी व्यवसाय जरा केले तर 10-20 हजार रुपये ह्यांना महिन्याला उत्पन्न आहे. बरोबर. त्याने 20,000 रुपयाचा मोबाईल हप्त्यावर येणे हप्ते फेडत बसतात. बरोबर. आणि गावात रिकामेट्याकडे बोंबलत फिरल्यात. तुमचं म्हणणं काय की म्हणजे आता माझ्याकडे काहीच नाही, समजा एक मी नॉर्मल माणूस आहे आणि माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे करायला काही नाही, जवळ पैसे नाहीत, तर मी पहिल्यांदा काय केलं पाहिजे? हे बघा, माणूस पैसे नसताना देखील डोकं लढू शकतो. विचार करण्याची जी क्षमता आहे ती बरोबर करते. माझ्याकडे देखील 1 रुपया देखील नव्हता. तुम्ही तुमच्या खिशात नसताना देखील तुम्ही आयफोन घेऊन पैसे, बरोबर, 10-20 हजार रुपये तुम्हाला 5,000 रुपये मध्ये देखील तुम्ही व्यवसाय चालू करा. ज्याला करण्याची जिद्द आहे त्याला एक लागतं एक भोगणं आणि एक 5 रुपयाचे 10 रुपयाचा चहापत्तीचा पोडा आणि किलोभर साखर, बरोबर, एवढ्यात देखील तुमची चूल पेटू शकते. काय लागणार आहे तुम्हाला? म्हणजे चहा तिथून जरा सुरुवात जरा चालू केलं, मला वाटतं 5,000 रुपये लागत नाही. तुम्ही तुमच्या जरा जिद्द असेल तर तुम्हाला 5,000 रुपये लागत नाही व्यवसाय चालू करायला. बरोबर. म्हणजे दृढ इच्छा आणि माणसामध्ये जर काही ना काही करायची आणि जिद्द असेल तर सुरुवात करायला पैशाची गरज नाही, असं म्हणणं जगूभाऊचं आहे. फक्त डोकं लागते, बाकी काय लागत नाही. तुम्हाला खोटं नाही बोलत. मी ज्यावेळेस पुण्यात आलतो त्यावेळेस मी नागो आलतो, माझ्याकडे काहीच नव्हतं. बरोबर. मी स्वतः लोकांकडे काम केलं, लोकांकडे काम करून मी 10,000 रुपये माझं सगळं शिकत. आज मला अख्खा महाराष्ट्र ओळखत आहे मला. बरोबर. माझ्याकडे काहीच नव्हतं. एवढेच की कुठल्याही धंद्यात जावा त्याला जरा टाइम लागते, जरा दम काढावा लागते. तुम्ही आत्ताच्या पिढीला काय झालं माहितीये का, लगेच उठले, नाही ना माझा धंदा एवढंच होणार गेले तेवढंच होणार गेले, असलं कधीच सक्सेस होत नाही. माणूस कुठल्याही धंद्याला थोडा हळूहळू वेळ लागतोच. बरोबर. माणूस लगेच मोठा होत नाही, माणूस हळूहळू मोठा होते. आज मी 15 आणि माझा व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच की मराठवाड्यातल्या पोरांना कमीत कमी व्यवसायाकडे वळावं आणि कामाधंद्याला लागावं. कारण बिनकामाच्या आपल्याकडे एकतर खेडेगावात एकतर लाईट नाही, पाणी नाही आणि कसल्याच सुविधा अजून रानात काही पिकत नाही, काहीच नाही. तर शक्यतो मराठवाड्यातल्या पोरांना व्यवसायाकडे वळावं, कामधंदे करावं असं माझी इच्छा आहे. बरोबर. जसं सिंध प्रांतातले किंवा उत्तर भारतातले किंवा गुजरात मधले लोक ही कुठेतरी म्हणलं जाते जुन्या काळामध्ये तांब्या आणि पिशवी घेऊन आले होते, आणि आज त्यांचे जर बघायला गेलं तर चौकामध्ये मोठे मोठे स्पॉटला दुकाने आहेत आणि त्यांची आज करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे. मग मराठीच माणूस माग का? मराठ्या माणसाला खाज आहे, तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं. कुठं खाजते? सगळ्याला खाज, सगळीकडे खाज मराठी माणसाला. हिच्या अंगात खिशात नाही दाना हवालदार म्हणायची जास्त मराठी माणसाला खाज सांगतो. आपल्या खिशात रुपया नाही पण बिनकामाचे कपडे अंगावर घालून फिरणे हे असलं शोक पाणी जास्त आहे. ते पहिलं एक मराठीत म्हण आहे, घरात नाही दाना आणि हवालदार म्हणा असं म्हणतात, आणि हे खरंच आहे मराठी माणसाच्या. काय गरज आहे? आजू एक म्हण आहे,
ती वडिलोपार्जीनं टिकून ठेवलेली जमीन यांचे काय यांनी आयुष करतात आणि वरून डायलॉग काय असतं, पडेल चक्कर तर जाईल एकर. हा बरोबर. हे असलीच जिंदगी बरबाद झाली. आपल्या लोकांना काय माहितीये का, घरात तिकडं म्हैस चारा म्हणजे खरबाड नाही, इथं आल्यावर बिनकामाचा रुबा वाहनात येतात. मला 40 एकर शेत आहे, मला का कमी आहे ना असं तसं. अरे बाबा ही सोडून द्या. भल्या भल्याची जेराली आहे, 150-150, 500-500 एकर वाली जमिनी घालवल्यात. आपल्याकडे तर काय आता म्हैस चारापुरती जमीन नाही आपल्याकडे. आणि तुम्ही इथे येऊन सिटीत येऊन तुम्ही काय करता, 4 पैसे खिशात आले लगेच आराम करायला बघणार, लगेच पैसे उडवायला बघणार. हे जरा शोक पाणी कमी करायला पाहिजे आताच्या पोरं. मला तर असं म्हणायचं. बरोबर. काय तर मित्रांनो, जगुभाऊची सुरुवात ही खूप कष्टातून आणि सातत्यामुळं जगुभाऊला सगळं आज महाराष्ट्र ओळखतोय. आणि जगुभाऊची जी सुरुवात करण्याची जी पद्धत होती त्यांना एक खूप मोठा भाग जो आहे तो सोशल मीडियाचा सपोर्ट भेटलेला आहे त्यांना. आणि जगुभाऊला मला मीडियामुळे काय काय होऊ शकतं, जर प्रेक्षकाला जर थोडं जर समजेल की सोशल मीडियामुळे माणूस काय होऊ शकतो आणि त्याच्यातून स्वतःचं काय उत्पन्न बनवू शकतो किंवा काय स्वतःचं अस्तित्व बनवू शकतो, तर या उपयोगानं काय करता येतं का, जे की जवळ काहीच नसताना सुद्धा. सोशल मीडियामुळे भरपूर काय करता येते, पण करायला पाहिजे. बरोबर. आताचे लोक काय करतात, सोशल मीडियाचा गैरवापर करतात. आणि मी आधी एक सोशल मीडियामुळेच तिथले व्हिडिओ बघूनच मी आज इथपर्यंत. कारण चांगले गुण अंगीकारणं हे आपल्या हातात आहे. आपल्या हातात. बरोबर. सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात. घ्यायचं का सोडून द्यायचं का हे आपल्या हातात आहे. सोशल मीडियामुळे आज बरंच काय आहे. सोशल मीडियामुळे कधी तुम्ही तुमचे व्यवसाय चालू करू शकता, कामधंद्याला लागू शकता आणि तुमच्या बिझनेसची माहिती इतर लोकांना सांगू शकता. कारण ती लोक तुमच्या बिझनेस म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावर सांगता लोकांना किंवा माझं दुकान आहे आणि इथं या म्हणून, आणि तुम्ही काहीतरी जरा नवीन करतात, लोकांना काहीतरी नवीन सांगतात किंवा लोकांना काहीतरी नवीन खोपी घालतात, लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. बरोबर. आणि आपण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत लोकांना काहीच माहित होत नाही. बरं. मला वाटतं जगुभाऊ की जी आपल्या महाराष्ट्रातली जी युवा पिढी आहे, एखादी जर मुलगी जर कंबर हलवते तर मला वाटतं की व्यवसायापेक्षा जास्त लोकांचं लक्ष त्याच्यावरती असतं आणि त्याला कमेंट पण केलं जातं की थोडा ड्रेस लांब का घातले, असे पद्धतीची जे युवा पिढी आहे, म्हणजे हे विस्कळीत का होते, त्यांचं माइंड परिवर्तन का होत नाही, की त्यांना का नाही कळत की आपले आई वडील काय कष्ट घेतलेले आहेत आणि आपणाला काय केलं पाहिजे. तर यासाठी तुम्ही काय सांगचाल? आता खरंच सांगायचं म्हणजे पहिल्यापासून एक मन आहे, चांगल्या गोष्टी लोकांना कधी कळते नाही, वाईट गोष्टीकडे जास्त लक्ष जाते. बर. काय त्याच्यासाठी पोरवानं चांगल्या गोष्टी कुठेतरी आचरणात आणा आणि चांगल्या गोष्टी कुठेतरी तुम्ही करत जावा. मला वाटतंय जगुभाऊ ही जी गोष्ट आहे ही तुमच्या डायलॉग मध्ये ऐकायला खूप आवडेल लोकांना. कारण एवढं सभ्यतामध्ये ऐकणाऱ्यापैकी लोक नाही आहेत. लोक भाराभोड्याचे चांगले म्हणजे लोकांना चांगले गुण चांगले म्हणजे चांगलं करायला लोकांना बघतच नाही, म्हणजे पटत नाही. अबे बिनकामाचं ते कंबर हलवलेल्या बाया बघण्यापेक्षा इथं स्टोवर भोगणं ठेवून हलवा त्याला आणि तिथं काहीतरी चहा पाणी चालू व्यवसाय करा, तिच्यात काहीतरी फायदा आहे. असलं कंबर बिंबर हलवून बाया त्याने पैसे कमवले, तुम्ही काय असलेले खिशातले उधळून येऊ लागलो का तिकडे? त्याला मजा नाही काहीच. तर जगुभाऊ मला एक म्हणायचे की म्हणजे तुम्ही एवढ्या कष्टातून सुरुवात केलेल्या आज तुमचं अस्तित्व खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि तुम्हाला असं का वाटतं की आपले प्रत्येक मराठी उद्योजक हे काही ना काही केलं पाहिजे आणि या गोष्टीसाठी तुम्ही धडपड करताय, तर या गोष्टीमुळे तुम्हाला काय मिळते किंवा तुम्हाला लोकांना प्रश्न पडतो ना की तुम्हाला ह्याच्यात काय फायदा आहे, तुम्ही का बरं असं करायलात, म्हणजे लोकांना तुम्ही सुधारवण्याच्या चक्करमध्ये काय आहेत हे लोकांना लय मोठा प्रश्न पडतो. तुझं बघ बे म्हणणारे लोक लय आहेत. हा ते बरोबर आहे. मला काय खंड उठला नाही तुम्हाला सुधारवण्याचा, कारण वास्तविक अशी परिस्थिती आहे आपल्याकडं, म्हणजे ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपल्या घरी अजून पण नाहीत.
अजून बी नाहीत आपल्या खेड्यापाड्यात. बरोबर काय त्या गोष्टी मिळवाव्या लागतात. कोण आणून देत नाही आपल्या घरी, आपल्या घरात कंपनीवर कोण आणून देत नाही. बरोबर. त्याच्यासाठी सुधारणा गरजेचं आहे. तर मग जगूभाऊचं म्हणणं असं आहे की घरात पडून तुम्ही स्वतःला राजा ठरवताय. जरा घराच्या बाहेर पडा, गावाच्या बाहेर पडा, सिटीच्या बाहेर या, मग बघा की तुम्ही किती चिल्लर आहेत ते. आणि चिल्लर कुठेतरी 2-4 लाख आले जवळ तर ती आयफोन घेणं काय, 1 ग्रामच्या मोठ्या गळ्यात लाकीट काय घालणं, अरे चिल्लर वाजतात मित्रांनो. खिशात पैसे आहेत ना चिल्लर, तर चिल्लर वाजतात. ज्याच्याकडे अब्जो करोडो रुपये आहेत ना, त्याचे ते बंडल असतात, त्याच्या नोटा कधी नाही वाजत. खरं आहे की. मला एवढंच म्हणायचंय, आपल्याकडले पोरं लिंबाच्या झाडाखाली बसून रशियन बघायचे स्वप्न बघले काय. पण मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा पैसे कमवून रशियन घरला कशी येते, रशियन सोबत लगीन कसं होतंय हे स्वप्न बघा तुम्ही. बरोबर. लिंबाच्या झाडाखाली बघून रशियन बघण्यात मजा नाही. पैसे कमवून रशियन आणा तुम्ही घर. आई वडिलाच्या कष्टातून घामानं जी ठेवलेली प्रॉपर्टी आहे ती विकून तुम्ही रशियन घेणार असं थोडीच आहे. नाही, तेवढं होत नाही, शक्यच नाही ते. चला मग असंच आपले म्हणजे जगूभाऊ पृथ्वीवरती लोकांना बोध देऊन मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या युवा पिढींना बोध देतात आणि ते कुठेतरी घडावं ही यांची अपेक्षा आहे आणि एक प्रांजळ भावना आहे. तर यामुळं मला जगूभाऊला आज भेटून खूप आनंद झाला. आणि असेच महाराष्ट्रामध्ये जर युवा उद्योजकाला पुढं हात धरून ओढण्यासारखे जर लोक आहेत तर मित्रांनो अशा लोकांना आपण सपोर्ट केलं पाहिजे. तर लवकरात लवकर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि जगूभाऊला कमेंटमध्ये विचारा की काय केलं पाहिजे. चला, धन्यवाद जगू. धन्यवाद. चांगलं झालं. ओके, मस्त. चांगलं झालं काय? नाही.